नमस्कार, सुजाता रिच क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण साडीचा वन पीस बघणार आहोत. तर ही साडी कशा पद्धतीची आहे त्याचा मी साईडला फोटोही दिलेला आहे व साडी दाखवलेली आहे. साडी ही टिकली वर्कची होती व याच्या दोन्ही साईडला वेगवेगळ्या रंगाच्या अशा लेस होत्या. एका बाजूला लाल आणि एका बाजूला हिरवी अशी लेस आहे व फक्त खालच्या बाजूला हे टिकली वर्क आहे आणि पदराला पूर्ण टिकली वर्क केलेलं आहे. तर याचा आपण वन पीस तयार करणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी हे बटर क्रेपचं अस्तर घेतलंय, त्यावरती हे सगळं आपण बॉडीचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत. हे मी अस्तरची 4 पदरी घडी घेऊन त्यावरती बॉडीचं मेजरमेंट टाकलेलं आहे. गळा, शोल्डर व पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे. आता आपण छाती घडी टाकून घेऊन मुंड्याचं वळण देऊन हे कट करून घेते. ही बॉडी आपली कट झालेली आहे. यातला बॅक आणि फ्रंट असे दोन वेगवेगळे पोर्शन केलेले आहेत. हा आपला फ्रंटचा पोर्शन आहे. हा बॅकचा आहे. बॅक व फ्रंट आपला कट करून झालेला आहे. आता आपण अंब्रेलासाठी ही 4 पदरी त्रिकोणातून घडी घालून घेतलेली आहे. बरोबर आपल्याला कमरेला जिथे जोड द्यायचा आहे तिथे बॉडीचा वरचा जो आपण पार्ट कट करून घेतला होता तो ठेवून घेऊन राहिलेली जी आपली पूर्ण उंची आहे ती टाकून घ्यायची. अशा पद्धतीने मी उंची टाकून अंब्रेलाचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी अंब्रेला कट करून घेते. तर आता आपला अस्तर कट करून झालेला आहे. आता मी साडी घेतलेली आहे. साडीचा जो नेसता पदर आहे तो अगोदर मी कट करून बाजूला काढलेला आहे. हा साडीचा नेसता पदर बाजूला काढलाय. आता जो राहिलेला साडीचा भाग आहे, साडीच्या फक्त खालच्या साईडला टिकली वर्क येते पूर्ण. तर जेवढा जो टिकली वर्क येते तिथून म्हणजे ज्या पदरापासून मी असा साडीचा कपडा कट करून घेतलाय तो व्यवस्थित 4 पदरी घडी घालून त्यावरती जी आपली बॉडी उंची सोडून जी खालची पूर्ण उंची राहत होती घेराची ती उंची टाकून घेऊन सरळ कट करून घेते. इथं अंब्रेला घेर करता येणार नाही कारण खालच्या बाजूला टिकली वर्क असल्यामुळं मला या घेराला प्लेट टाकून घ्यावे लागणार आहे. तर हा आपला घेराचा भाग तयार झालेला आहे. हे बटर क्रेपचा अस्तर मी याला यूज केलेला आहे. तर आता आपल्याला हे राहिलेल्या कपड्यातून बॉडीचा जो वरचा पोर्शन होता तो काढायचा आहे. तर 2 पदरी कपडा घडी घालून मी असा बॉडीचा बॅक आणि फ्रंट दोन्ही पोर्शन काढून घेतलेत. आता आपल्याला इथं स्लीव्ज काढायचे आहे. स्लीव्ज हे इथं आपण चुडीदार स्लीव्ज देतोय त्यामुळे मी स्लीवची उंची 25 घेतली व नेहमीप्रमाणे आकार देऊन स्लीव्ज हे कट करून झालेले आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण वन पीस आता कट झालेला आहे. तर आपण आता गळ्यासाठी लेसचा जो आहे तो पॅच तयार करणार आहोत. त्यासाठी मी लेसला ही वरची गोल्डन कलरची लेस होती ती काढून घेऊन फक्त लाल कलरची लेस इथे घेतलेली आहे. हा फ्रंटचा पोर्शन घेतला आहे. लेसचे आता मी बरोबर 12-12 इंचावरती समान 4 भाग करून असा चौकोन तयार करून घेणार आहे. एकाला एक जोडून बरोबर लेसचा हा पॅच बसवण्यासाठी चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हा आपला लेसचा चौकोन तयार झालाय. बरोबर याची मध्यातून घडी घालून सेंटर काढून घ्यायचा व आपल्या फ्रंट पोर्शनला आपण आता हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे मी अस्तर जोडून घेतले. जो राहिलेला एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून टाकायचा व याचाही गळ्याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा. आता या सेंटरवर आपण लेसचा जो पॅच तयार केला होता त्याचा सेंटर आणि हा सेंटर एकत्र ठेवून चारी बाजूने अशी टिप घालून घ्यायची. हा पॅच जोडून घ्यायचा.
आता हा पॅच जोडून झाल्यानंतर आपण त्याला या पद्धतीची लेस लावणार आहे. तर बरोबर जो आपण चौकोन पॅच तयार केला होता त्याच्या चारी बाजूलाही अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची. मी हे पॅचला चारी बाजूने लेस लावून घेतलेले आहे. आता आपला पुढचा गळा जो आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला आकार हवा आहे त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे. तर पुढचा गळा मी पान गळा घेते. थोडक्यात अशा पद्धतीने मी हे अस्तरच्या कपड्याची गळपट्टी कट करून घेत आहे. अस्तरवरच मी गळा कट केलेला आहे. आता आपला जो मेन गळा आहे तोही आपण कट करून घेऊयात. दोन्ही गळे कट करून एकाला एक जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने गळपट्टीचा जो मधला पोर्शन निघाला होता तो मी इथं बॉडीच्या पार्टवरती ठेवून मार्किंग करून घेऊन हे कट करून घेते. आपला गळा कट झाल्यानंतर आपण जो हात शिलाई पट्टी अगोदर काढली होती ती मी जोडून घेतली. अशा पद्धतीने आतल्या बाजूला थोडेसे कट देऊन ती पट्टी आतल्या बाजूने पलटी करून घ्यायची. सेम याच पद्धतीने आपण बॅकचाही भाग तयार करून घेतलेला आहे. आता आपण हा जो घेर आहे त्याचा अस्तरचा कपडा घेतलाय. घेराला थोडासा खालच्या बाजूने अम्ब्रेला कट असल्यामुळे जोड द्यावा लागत होता. तर तो जोड देऊन मी घेते अगोदर, व जो आपण खालच्या बाजूने जोड दिल्यानंतर जो भाग आहे त्याला टिप मारून घ्यायची. तर इथं काय झालंय, कॅमेरा हल्ल्यामुळं टिप मारलेली दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने पूर्ण टिप मारून घेते घेराला. हे बघा अशी टिप मारलेली आहे. यावरती आपल्याला जो साडीचा कपडा आहे मेन फॅब्रिक तो छोट्या छोट्या प्लेट टाकून जोडून घ्यायचा आहे. तर याला मी 1-1 इंचाच्या प्लेट टाकून जो बॉडीचा घेर आहे तो तयार करून घेते. अशा पद्धतीने आपला हा घेर तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने दोन्ही भागाचे घेर तयार झालेत आपल्या. तर आता आपण हा घेर जोडून घ्यायचा आहे. हा बॉडीच्या पोर्शनला अशा पद्धतीने घेर जोडून घ्यायचा. दोन्ही भागाचे आपण घेर जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला ही बाही बसवायची आहे. तर ही बाही कट केलेली आपली बाही आहे. तर याच्याही दंड घेराला आपल्याला एक फोल्ड मारून टिप घ्यायची. अशा पद्धतीने मी इथं दंड घेराला टिप घेते. आता हे टिप घेऊन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने बाही बसवतो त्याच पद्धतीने सेम आपल्याला इथं बाही बसवून घ्यायची. दोन्ही स्लीव्ज अशाच पद्धतीने सेम बसवून घ्यायचेत आपल्याला. आता बाही बसवून झाल्यानंतर जी साईडची जी फिटिंग असते ती इथं कॅमेरा हल्ल्यामुळे पूर्णपणे दिसत नाही. तर आपल्याला बाहीपासून पूर्ण बॉडीपर्यंत जी आहे ती 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आपण एक्स्ट्रा वाढीव घेतलेली होती. तर ते मार्किंग करून तिथून आणि खाली घेरात 1-1 इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही दोन्ही साईडनं साईड फिटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली ही साईड फिटिंग ही झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ड्रेस झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्या ड्रेसचा फायनल लुक आलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.